नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर। आपण आज उभा आहोत राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालय इथे। निमित्त आहे ते म्हणजे 52व्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय विस्तार अधिकारी आदरणीय शिरसाट सर, त्यासोबत चौरे सर आणि या विभागाच्या असलेल्या आदरणीय वाघ मॅडम, त्यासोबतच सुहास पाटील सर, सर्वांना नमस्कार। उद्याच्या जाणून घेऊया 52व्या जिल्हास्तरीय असलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या संदर्भाच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं या सर्वांकडून नेमकी काय पूर्वतयारी चालली। शिरसाट सर, मला इथं जाणून घ्यायला आवडेल की उद्याच्या होणाऱ्या या जिल्हास्तरीय असलेल्या विज्ञान प्रदर्शनाची नेमकी तयारी कशी आणि आम्ही या विद्यार्थ्यांनी जी बालवैज्ञानिक उद्या येणार आहे तर त्यांनी कसं यावं, काय उद्याची पूर्वतयारी असणार आहे। नमस्कार। जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन हा एक अतिशय महत्त्वाचा इव्हेंट असतो। माध्यमिक विभागात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी त्यांच्या आयुष्यात असते। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष व्हावा आणि संशोधनाची वृत्ती त्यांची वाढीस लागावी, केंद्र शासनाचा ज्या गोष्टींवरती भर आहे अशा कौशल्य विकास यावर त्यांचा फोकस व्हावा, यासाठी हे अशा प्रकारचे वैज्ञानिक प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याबाबत आपण दरवर्षी काम करत असतो। यावर्षीचं हे प्रदर्शन 52वं विज्ञान प्रदर्शन आहे आणि यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुके आणि महानगरपालिका अशा 10 तालुक्यातून प्रत्येकी प्राथमिक विभाग। नमस्कार। जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजीनगरमधील 52व्या विज्ञान प्रदर्शनाच्या सध्या ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाण म्हणजे छत्रपती शाहू महाराज पैठण रोड कांचनवाडी येथे मी सध्या उभा आहे। आपण पाहू शकता याच महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये उद्या हा विज्ञानाचा मेळावा होणार असून छत्रपती संभाजीनगरकरांसाठी एक नवी पर्वणीच होईल। तर या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे आपल्याला ही जी समोर दिसणारा मंडप आहे तर या ठिकाणी एक रासायनिक अशा प्रक्रियेतून एक कमान उभारली जाणार आहे। याच्याच पाठीमागे चांद्रयान उभारलं जाणार आहे। त्यानंतर आपल्याला हे जी काही बिल्डिंग दिसते महाविद्यालयाची, या बिल्डिंगमध्ये तारांगण दाखवलं जाणार आहे आणि या ठिकाणी काही शास्त्रज्ञांचा सजीव देखावा सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरातील सर्व जे काही सहभागी शाळा आहेत, शाळा महाविद्यालयातील मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या विज्ञान मेळाव्यामध्ये सहभागी व्हा।